अकोल्यात वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन त्रस्त झाले असून तापमानाचा पारा तब्बल 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला। या तीव्र उकाड्याचा फटका आता विद्युत व्यवस्थेलाही बसताना पाहायला मिळतो। महावितरणच्या सर्वच विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी चक्क कूलरचा उपयोग करण्यात येतो। उन्हाची तीव्रता वाढल्याने ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल लवकर गरम होऊन बिघाड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणकडून खबरदारी घेतली जाते। सध्या अकोला शहर जगातील उष्ण शहरांमध्ये गणले जात असून या परिस्थितीत वीज यंत्रणा सुरळीत ठेवणं मोठं आव्हान ठरतंय। प्रशासनाकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनीही उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। दीपक गवई, जनशक्ती, अकोला।